श्री स्वामी समर्थ. आज खूप सुंदर असा हा पाऊस पडतोय. मन एकदम शांत झालं आहे आणि वातावरण पण पहा कसं दिसतंय, एकदम रम्य निसर्ग वातावरण आहे. मग नंतर म्हटलं चला आपण थोडंसं घर वगैरे स्वच्छ करूया. घर स्वच्छ केल्यानंतर विचार आला, अरे आपली झाडं गॅलरीमध्ये आहेत, त्यांना पाऊस नाही लागत. हो, म्हणून काय झालं, त्यांच्यावर धूळ पण खूप जमलेली आहे. मग मी विचार केला आपण नाही का स्वच्छ करून घेऊयात नाही का, म्हणून मी स्वच्छ केले. त्यांना खूप धूळ जमली होती, पण ते पावसात नाही येत ना, त्याच्यामुळे ते धुवून पण नाहीत निघत. ओके, काय प्रॉब्लेम नाही. देवाची पूजेसाठी पाणी घेतलं, देवाकडे गेले, देवांना पूजायला घेतलं, देव पूजून झाले. देव पूजून झाल्यानंतर मग मी पहिल्यांदा जपमाळ करते 108 वेळा. अशी मी 2-3 वेळा तरी कमीत कमी मी ते जप करते. जप झाल्यानंतर मग मी छान असं नाही का दर्शन घेते देवाचं, आणि मग एक 5-10 मिनिटांनी लगेच पारायण वाचायला घेते. पारायण वाचायला घेतल्यानंतर विचारूच नका, एवढं मनाला शांत वाटतं ना, बास असं वाटतं नाही का सतत असं बसून राहावं त्याच्यापाशी आणि उठायलाच नको. मन त्या दिवशी मला ना एवढं छान वाटतं, एवढं मन शांत वाटतं. खरंच स्वामींचं पारायण म्हणजे ना असं की म्हणाला तर तुम्हाला मला काय सांगावं हेच नाही कळत. खूप सुंदर दिवस जातो तो, खूप सुंदर, अति सुंदर. मग मी तो पारायण वाचून झाल्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं आणि नंतर श्री स्वामी समर्थ